गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। काय नातं असतं व गुरु शिष्याचं? बालवय इयत्ता 5वी 6वी थोडंसं कळतं। 7वी 8वी 9वी 10वी या वर्गात गुरुचं दिलेलं ज्ञानामृत आयुष्यभर साथ देतं। त्यानंतर आपण सर्वजण इथे एकत्र आलेलो आहोत, ज्यांनी आपल्याला घडवलं। आज आपण आपल्या आयुष्यामध्ये जे इथं सन्मानानं उभे आहोत, आपल्यावर जे आज संस्कार आहे, आपण आपले जे असतं तर ते असतं शिक्षकाचं। कारण शिक्षक हा राष्ट्रनिर्माता आहे, असं जशी आपली गुरुची परंपरा आपल्याला सांगते। प्राचीन काळापासून आपण बघत आलेलो आहोत की पहिले सर पुढे बघा एकदा। सर सर पुढे बघा। हरला पुढे बघा। सर थोडं मागे। हाच हेतू ठेवून मालेगावच्या जिल्हा परिषद हायस्कूल शाळेतील एकत्रित येऊन स्नेहसंमेलन व गुरु कृतज्ञता सोहळा, ज्या गुरुनं शिकवलं, ज्ञानामृत दिलं, त्या गुरूंना पुन्हा एकदा एकत्र करून त्यांचा मान सन्मान करणं, हा आगळा वेगळा कार्यक्रम घडला। तरी आपली एक स्तुती झाली पाहिजे, समाधानं त्याची दखल घेतली पाहिजे। तर ही दखल सरांची निश्चितच घेतलेली आहे। सरांना ट्रॉफी आणि गिफ्ट देण्यासाठी सरांची आवड विद्यार्थी सर इकडे बघा। स्वर्णमाला शिंदे जिल्हा बोलवतो त्याच्यापेक्षा सर सर इकडे पुढे बघा। अत्यंत महत्त्व आहे आणि त्या काळामध्ये सरांनी आम्हाला इंग्लिश अत्यंत दर्जेदार पद्धतीने शिकवलं। खंड करायला लावायचे, सर शब्द पाठ नाही केले, 10 शब्द जर पाठ केले तर सर खंड करायला लावायचे। आम्हाला मला आधी आठवतं आणि माझं इंग्लिश चांगलं आहे
सर पुढे बघा सर इकडे बघा एकदा ज्ञानामृत दिलं त्या गुरूंना पुन्हा एकदा एकत्र करून त्यांचा मान सन्मान करणं हा आगळा वेगळा कार्यक्रम घडविला गेला. त्याचं मूळ कारण होतं स्नेहसंमेलन. त्या काळात 8वी 9वी 10वीच्या काळात आपले मित्र सवंगडी मैत्रिणी त्यावेळेस गुरुनं दिलेलं ज्ञान शिकवलेलं शाळेतील धडा तो पुन्हा आठवायचा, पुन्हा एकत्र यायचं. इंग्रजीत गेट टुगेदर असा शब्द दिला जातो, पण जिल्हा परिषदेची शाळा जरी असेल तर स्नेहसंमेलन म्हणजे तोच जिव्हाळा, ते आपले आप्त मित्र ज्याने एकत्र एका टेबलावर बसलोत, बोललोत, वह्या एकमेकाच्या दिल्या, वाद केला, भांडणं केलं, खेळलो, बागडलो शाळेत. 15 ऑगस्ट 26 जानेवारी विविध सण उत्सव साजरे केले शाळेत एकत्र मिळून. पुन्हा एकदा 20-25 वर्षानंतर एकत्र यायचं. सध्याचं हे धावतं युग आहे आणि या धावत्या युगात सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या माध्यमातून पुन्हा सर्व आपल्या जुन्या मित्रांना एकत्र करायचं हा सुवर्ण योग साधला आणि पाहता पाहता सगळे सर्वजण एकत्र यायला लागले. व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांची साखळी निर्माण केली आणि त्या साखळीचं संयोजन केलं डॉक्टर केशवार यांनी. मित्र एकत्र जमले, गुरुवार निरोप दिले, सर्व तयारी झाली. रांगोळीपासून फुलापासून शिल्डपासून स्वागताच्या तयारीपासून जेवण वनभोजन मला सुद्धा पतंगी सरांना विनंती करायची आहे, सर तुम्ही आहो जाहो म्हणून, अरे तुम्ही म्हणू नका. कारण आपला मुलगा जेव्हा आपली चप्पल मुलाला येते तेव्हा मुलगा सुद्धा आपल्याबरोबर
एक मुलगा बारावीला. या सगळ्यांची पूर्ण तयारी झाली आणि तो दिवस ठरला, दिवस आला, सर्व एकत्र आले. पुन्हा गुरुवर्यांना सांगितलं की सर, एक तास घेणार तुम्ही, सरला विनंती करतो की आम्हाला शिकवणार. बालाजी केशरवार, डॉक्टर साहेब आणि गोरे साहेब यांनी जे परिश्रम करून ठेवला त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. हा माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस आहे, कारण एवढे चेहरे मला बघायला मिळाले याच्यामुळे मी भाग्यवान आहे असं सांगतो. गणित तज्ज्ञ म्हणून ज्यांना 8वी 9वी 10वीच्या काळात आम्ही रामचेटवार सर, साधी राहणी उच्च विचार, त्यांना तास घ्यायला लावला, गणित शिकवायला लावले. चित्रकलेचे महागुरु MM सुर्वे सर, ज्यांनी कलेच्या अनुषंगाने अनेक विद्यार्थी घडवलेत, त्यांना पुन्हा एकदा बोर्डावर चित्र काढायला लावले. विद्यार्थी म्हणून समोर बसलो आणि हा आता आमचा सोहळा पाहिजे. एकच हिंमत केली. मुंबईला परीक्षा दिली. ती परीक्षा देताना BM परीक्षा, BM पहिली परीक्षा असते, ती पास झाल्यानंतर एक दुसरी परीक्षा असते. एका परीक्षा हा BM बद्दल 16 दिवस येते आणि दोन्ही परीक्षा पास झाल्यामुळं मला BA-BEdची विद्यार्थी मिळाली आणि त्या विद्यार्थ्याचा फायदा मला खूप झाला. माझ्या मला लेकरा पाळायला फायदा झाला. प्रत्येक मनोगत व्यक्त केले आम्ही. प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनातील चढ उतार सांगितले. आज घडलो तर असा घडलो, आज जीवनात यशस्वी आहे तर असा यशस्वी आहे, कुटुंब कसं आहे, मुलं मुली बाळं कसे आहेत याबाबत यथांग सर्वांसोबत चर्चा केली आणि हा सोहळा सार्थक झाला असं वाटलं. गुरूंचा अभिप्राय ऐकला, गुरूंनी आपापले अभिप्राय दिलेत. मी काय बोलू. हा कार्यक्रम मला खूप आवडला. रामचेटवार सर बोलता बोलता म्हणाले, आणि सुर्वे सरांनी तर आपल्या शालेय जीवनातील, आपल्या जीवनातील MFA MM परीक्षा कशा पास झालो, किती दिवसाची परीक्षा होती याबद्दल यथार्थ मार्गदर्शन केले. हा सोहळा रंगत गेला आपापल्या अनुभवानुसार, कर्तृत्वानुसार. ती जुनी मैत्रिणी मंडळी पुन्हा खेळ, फुगे असतील किंवा गमती जमती असतील, विनोद असेल, कथा कविता असतील, या सर्व बाबीत एकत्रित हा सोहळा खूप आनंदी आणि उत्साहानं साजरा करण्यात आला. नातं असतं आई वडील, भाऊ बहीण, त्यापेक्षा गुरुच. आता आपल्याला मुलं बाळ झालेत, लग्नाला आलेत, 8वी 9वी 10वी त्यांचे सुद्धा पास झालं, पण त्या काळातील 25-30 वर्षापूर्वीच्या गुरूंना पुन्हा एकत्रित आणणं हा सुवर्णयोगच.
ओके पुढे बघा. ओके, चला. हा, समोर बघा. नातं टिकावं, नातं जपावं आणि असाच स्नेहसंमेलन प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात घडवावा. गुरु कृतज्ञता, गुरुबद्दलचा आदर. आजही गुरु जर भेटले कधी तर आपली मान खाली होते. त्यांच्या एक 5 ते 6 फुटामध्ये एक वलय निर्माण होतं आपलं. आजही आपण नतमस्तक होतो गुरुच्या चरणी, की ज्या गुरुनं या आयुष्यात आपल्याला घडवलं, आपल्याला हे विश्व दाखवलं. या विश्वात आपण आपल्या कुटुंबासह सुख समृद्धी आहोत त्या गुरुमुळं. त्या गुरुचा कृतज्ञ सोहळा साजरा करण्यात आला. एक आनंदोत्सव, एक मैत्रीपूर्ण वातावरण, गमती जमती, खेळ, पुन्हा विनोद, पुन्हा सुखदुःखाच्या गोष्टी करत हा सोहळा नांदेडच्या जवळ असलेल्या पासदगावच्या एका रिसॉर्टवर संपन्न झाला. भेटूया पुन्हा अशाच कधी गमती जमतीसोबत. आणि आयुष्यात प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुच्या चरणी हा कृतज्ञता सोहळा साजरा करावा हीच अपेक्षा. धन्यवाद. नाही राहू दे